नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण 28 जूनला जी तुमची टीईटीची परीक्षा होत आहे, त्या परीक्षेसाठी मॅथमॅटिक्स गणित याचा महासंग्राम आणि विशेष म्हणजे पीवायक्यू जे विचारले गेलेले आहेत ते पीवायक्यू आपण घेत आहोत. तर बघा, आज आपण जी 2024 मध्ये पेपर दोन मधले जे गणिताचे पेपर दोन जो झालेला आहे, त्या पेपर दोन मधले गणिताचे 30 प्रश्नापैकी पहिले 10 प्रश्न घेत आहोत. तर बघा, उमेद आय एस अकॅडमीनी तुमच्यासाठी हे आणलेलं आहे. माझा तर तुम्हाला परिचय आहेच. तर मित्रांनो, तर हे महासंग्राम मध्ये आपण काय करतोय की एक सविस्तरपणे कसं प्रॉब्लेम सोडवायचा आणि त्यासोबत नंतर आपण ते मेथडने कसा सोडवायचा. कारण तुमच्याकडे बघा, दीड 150 मिनिटं एवढा वेळ आहे आणि तुम्हाला 150 प्रश्न सोडवायचे आहेत. तर गणिताला तुम्ही आरामात एक 50 मिनिटं तरी देऊ शकता. तर चला, तर आपण लगेच वेळ न घालवता आपण पहिला प्रश्न पाहूया. काय विचारला होता. तर बघा, पहिला प्रश्न आपण पर्सेंटेज वरती विचारल्याचं दिसून येतं. तर पर्सेंटेज वरती प्रश्न कशा प्रकारे आपण सोडवायचा आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, काय विचारलं आहे की दोन व्यक्ती दिलेले आहेत. दोन व्यक्तीचं उत्पन्न दिलंय की एवढा एवढा त्यांचा मंथली उत्पन्न दोघांचं एवढं आहे आणि दोघांचा खर्च किती करतात ते दिलेलं आहे. आणि विचारलंय काय बघा, आपण सरळ प्रश्न सगळा वाचून घेऊया. दोन व्यक्ती पी व क्यू यांचा एकूण पगार, दोन व्यक्तींचा एकूण पगार दिल्याचा आपल्याला दिसून येतो. तो किती दिला आहे? 35,000 एवढा दिल्याचा आहे. 35,000 त्यांचा दोन व्यक्तींचा पगार दिलेला आहे महिन्याचा. आणि पुढे त्यांनी सांगितलं आहे अनुक्रमे 75% व 80% पगार खर्च करतात. म्हणजे दोघांचा किती पगार आहे आपल्याला माहिती आहे का? तर माहित नाही. पण त्यांनी काय दिलंय की ते पगाराच्या त्यांच्या 75% पहिला व्यक्ती खर्च करतो, म्हणजेच तो 25% बचत करतो. 25% ती बचत करतो. आणि पुढे काय म्हणले, 80% क्यू खर्च करतो. म्हणजे तो किती बचत करत असेल? तर बघा, 20% क्यू खर्च करतो असं आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय दिलंय, ह्या बचतीचं हे खर्चाचं प्रमाण दिलंय. आपण हे बचत एवढा करतो हे प्रमाण काढलेलं आहे. तर बघा, ह्याचं प्रमाण दिलेलं आहे. काय दिलंय? 5:3 असं प्रमाण दिलेलं आहे. तर आपण काय करू शकतो मित्रांनो, तर ह्याच्यावरून पी आणि क्यू चा बचतीचा रेशिओ काढू शकतो की बचत किती करते. तर हा रेशिओ त्यांनी बचतीचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर त्याच्यावरून आपण त्याचा रेशिओ काढू शकतो. बघा, 25 काय असतील? 25% पी म्हणजे 25% म्हणजेच किती? 25 डिवाइड बाय 100 आणि 20 डिवाइड बाय 100. इथं पी असेल इंटू पी इंटू क्यू. तर ह्याच्यावरून आपण काय करू शकतो बघा, हे 100 जर कट केलं तर आपण असं लिहू शकतो ना, 25 डिवाइड बाय 20 पी क्यू. करेक्ट. हे बचतीचा रेशिओ इथं दिलेला आहे. त्याच्यावरून आपण काय करू शकतो, त्यांच्या पगाराचा रेशिओ काढू शकतो. तर बघा, पी आणि क्यूचा जर पगाराचा रेशिओ आपल्याला काढायचा असेल तर आपण काय करूया, ही 5/3 असं आहे तसं ठेवूया इंटू ही सॉल्व्ह करून घ्या. 5 आणि इथं 4 येईल. तर हे जर इकडे गेलं तर 4/5 असं येईल. 5 ला 5 जर कट झालं तर 4/3 पी क्यू ह्यांच्या पगाराचा रेशिओ किती आहे? 4/3. जर आपण एक हे आपल्याला माहिती आहे पगाराचा रेशिओ त्यांच्या, तर आपण बघा सुटसुटीत चांगल्या प्रकारे जर लिहिलं, आता आपल्याला काय मिळालं आहे, तर दोघांच्या पगाराचा रेशिओ मिळाला आहे पी आणि क्यू यांचा 4:3 ना. हा, 4:3 एवढा रेशिओ मिळालेला आहे. तर बघा, आता काय विचारलंय पुढं, तर पी चा पगार क्यू पेक्षा कितीने जास्त आहे. तर आपण काय म्हणू शकतो, दोघांचा माहिती आहे आपल्याला किती हे रेशिओ मिळालाय. तर 4x अधिक 3x किती येणार आहे? 35,000. हे 35,000 आपण लिहिलं तर इथं किती? 7x बरोबर 35,000. बरोबर आहे. तर x ची किंमत काय येईल मित्रांनो? x ची किंमत येईल
35,000, हे 35,000 भागिले 7 तर किती येईल? 5,000 रुपये एकची किंमत येईल. हे पर्यंत माहिती आहे आपल्याला. आणि फरक किती बघा दोघांचा का, तर कितीने जास्त विचारले. ह्याची 3x आहे, त्याचं उत्पन्न 3x आहे, ह्याचं 5x 4x आहे. तर बघा 4 20,000 रुपये हे पीचं उत्पन्न आहे आणि पगार आहे म्हणूया, पगार आहे, आणि ह्याची 15,000 आहे. तर फरक कितीचा आहे? तर कितीने जास्त असेल? तर किती बघा, एकाचं 20,000 असेल आणि दुसऱ्याचं 15,000 असेल. तर फरक किती आहे? 5,000 रुपयाचा फरक असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर पर्याय क्रमांक 1 हे ह्याचं उत्तर आहे. म्हणजे आपल्याला फक्त लॉजिकने हे अशा प्रकारे सोडवता आलं असतं आणि येऊ पण शकतंय. पुन्हा जर असा प्रश्न आला तर आपण नक्कीच तसा सोडवू शकतो. त्यानंतरचा पुढील प्रॉब्लेम बघा, आकृतीवरती आहे आणि आपल्याला काय विचारलंय, तर आधी गणित नीट वाचून घ्यायचं. खालील आकृतीमध्ये त्रिकोणाच्या जोडीत सारख्या खुणांनी दर्शविले एकरूप आहेत. दिलेल्या आकृतीत ह्याचं माप काढा. तर हे आणि ही बाजू समान आहे म्हणतात ते. त्यानंतर ही बाजू आणि ही बाजू समान आहे. हा इथं 35 कोण दिला आहे. काय केलंय त्यांनी इथं? हा 35 कोण दिलाय, 35. तर हा पण किती असणार आहे? ही बाजू आणि ही बाजू जर समान असेल तर तिथले कोण सुद्धा समान असतात. म्हणजे हा 35 आहे, हा 27 दिलाय. हे 27 तुम्हाला दिसतंय का बघा, हा 27 दिलेला आहे. तर आपल्याला माहिती त्रिकोण जो असतो त्याच्या तिन्ही बाजूंची बेरीज किती असते? 180. आपल्याला काय दिलेलं आहे? 35, एक कोण दिलेला आहे आणि दुसरा 27. असं एकाखाली एक मांडून घ्यायचं, कारण आपल्याला जर डायरेक्ट येत नसेल तर मांडून घ्या. तर काय बघा, 5 आणि 7 किती? 12ला 2 हातच्या आला 1, 6 आणि 6 12, 62. 180 मधून जर 62 वजा केला आपण तर काय येईल? 8 आणि 7 राहिलं. 7 मधनं 1 आणि 1, 118. पर्याय क्रमांक काय? उत्तर क्रमांक 4. कळालं आहे तुम्हाला सर्वांना? बघा अशा प्रकारेच करायचं आहे. त्रिकोणांची फक्त बाजू समान आहेत तर हितला कोण पण समान असणार, आणि एक 27 दिलाय, हितला पण 27 असणार आहे. पण आपल्याला काय विचारलंय बघा, क्यू आर एस म्हणजे सॉरी आपल्याला परत त्यांनी काय विचारलं आहे, थांबा, क्यू आर एस ह्या कोणाचं माप विचारलंय. आपल्याला काय मिळालं आहे? हा कोण 118 मिळाला आहे, हा पण 118 आहे. क्यू आर एस, थांबा आपण उत्तरापर्यंत जायची घाई करायची नाही. 118 हा 118 आहे, हा 118 आहे. तर आपण असं केलं बघा, 118 अधिक 118, तर ह्याची बेरीज 8 दुनी 16, हातच्या आला 1, 3 आणि 2, 236 आहे बघा हे. आणि आपल्याला हे विचारलंय, आपण डायरेक्ट हे सांगितलं, पण जर गणित बघितलं असतं क्यू आर एस तर काय होतं, हे 236. आता बघा आपल्याला काय माहिती आहे, 360 पूर्ण ह्याची बेरीज किती असते, तर 360 म्हणजे ह्या तीन ही पूर्ण बेरीज आहे 360 मायनस किती बघा, 118 किती आपण 18 दोन्ही 36 म्हणलो होतो, तर 236. ह्यातनं हे केलं 4, 5 2 आणि 1, 124. ह्याचं उत्तर 24 आहे. आपण गणित नीट वाचलं पाहिजे, त्याच्यानुसारच हे आपल्याला येणार आहे. जर तुम्ही असं गडबडीत जर वाचलं असतं, आता आपण जसं चुकलो की हे विचारलंय का, तर ते नव्हतं विचारलं होतं आपल्याला क्यू आर एस. त्याच्यामुळं अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. आणि बघा सोपं काय लक्षात ठेवायचं इथं, आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज, त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180. आणि वर्तुळाचं पूर्ण किती असते, तर 360 हा कोण एवढा असल्याचं आपल्याला दिसून येईल. ह्या दोन्ही बेसिक गोष्टीवरून आपल्याला हे पूर्णपणे गणित सुटत होतं. त्यानंतरच बघा, त्यानंतरच आपण हे पाहूया की पुढे काय नंतरचं गणित काय विचारलेलं आहे. तर नंतरचं गणित सुद्धा आपल्याला वर्तुळ ह्या बहुमुखी आकृतीवरच विचारलं असले तर दिसून येतं.
तर त्यामध्ये काय म्हणतात बघा, 8 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची 13.6 लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर आहे. आपल्याला छानपैकी वर्तुळ काढायचंय बघा. हे वर्तुळ आहे असं, ह्याची त्रिज्या दिलेली आहे आपल्याला. ही डायमीटर थोडक्यात घेऊया आपण. ही किती दिली बघा, 8.5 8.5 एवढी त्रिज्या दिलेली आहे. 8.5 करेक्ट. आणि इथे एक जाशी जीवा दिली, जीवा जीवा आपल्याला माहित आहे की वर्तुळाची जीवा किती दिली, ही 13.6 13.6 ही जीवा दिली. आणि हे अंतर आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला त्रिज्या किती माहिती बघा, इथून इथपर्यंत 8.5 आहे. करेक्ट. या 13.6 आपल्याला माहिती आहे की वर्तुळ केंद्रातून लंब टाकल्यास तो जीवेला दुभागतो म्हणजे समान दोन भागात त्याचे रूपांतर करतो. तर ह्याचं समान दोन भागात जर केलं आपण, बे के बे 6.8 68 हे अंतर आहे 68. आणि आपल्याला हे अंतर विचारलेलं आहे की किती लांबीचे आहे बाबा. तर बघा, हे जर आपण आता हा काटकोन टाकलेला असतो माहिती आपल्याला, काटकोन हे जर सॉल्व्ह करण्यापेक्षा एक बघा, आपल्याला माहिती आहे 85 68 हे कुठल्या तरी एका पाड्यात दिसतात. कुठल्या दिसतात तर 17च्या पाड्यात दिसतात. आणि त्याच्यानंतर 17च्या पाड्यात कुठले आकडे दिसतात बघा, 68 पुन्हा 68 येणार आहे का नाही, 65. तर हा पर्याय तर गेलाच आहे. कारण आपल्याला हे दिसतं की तिरके जे असतात की बघा काय 4 3 5 हे त्रिकोणात असं हे दिसतं आपल्याला असं की 4 ही बाजू असेल, हे 3 असेल तर हे बाजू 5 असते, किंवा 12 12 9 13 हे पण दिसतं. तर ह्याच्यात जर आपण बघितलं तर आपण काय बघू शकतो बघा, की ही कसोटी एक प्रकारची असते की आता 85 कधी येईल, 17ला किती गुणल्यानंतर 17 पंचे 85 कर्ण बघा, ह्याला जर आपण 17ने गुणलं, थोडक्यात हे पॉईंट तुम्ही पॉईंटचा विषय सोडून द्या, पॉईंट विचारात घेऊ नका. 85 ह्याला जर 4 निघून 17ने गुणलं तर किती येईल, 17 चौक 68. आणि ह्याला जर मित्रांनो 17ने गुणलं तर काय येतं, 17 त्रिक 51. 51 कुठे दिसतंय का, पॉईंट जर इथं दिला तर पर्याय क्रमांक 2 मध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे बघा, ह्याच्यामध्ये ही जीवा, ह्यात कन्सेप्ट काय आहे तर तुम्हाला त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय माहित पाहिजे. त्यासोबत त्याच्यानंतर तुम्हाला काय माहित पाहिजे की किती जीवा म्हणजे काय हे माहित पाहिजे. आणि बेसिक कन्सेप्ट वर्तुळ हे आपल्याला माहित पाहिजे असल्याचं दिसून येतं. अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह करायचं आहे. तर त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट प्रश्न काय विचारलेला आहे आपण पाहून घेऊया. तर बघा 2.51 2.51 हे पुढील पैकी कोणत्या क्रियेचे मूल्य आहे. आपल्याला सरळ साधी अपूर्णांकाची बेरीज करायची आहे आणि त्याच्यावरून हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा, हे जर सॉल्व्ह केलं आपण तर आता बघा 2 आपण प्रत्येक पर्याय चेक करूया. आपल्याकडे वेळ आहे का, तर आपल्याकडे खूप सारा वेळ असतो. तर पहिला पर्याय बघा चेक केला, काय येईल, आपल्याला माहिती आहे अपूर्णांकाचे जर पूर्णांक आणि अपूर्णांकाचं मिश्रण असेल तर ते कसं लिहिलं जातं बघा, हे 3 दुनी 6 आणि 1 7 3 डिवाइड बाय 7 अधिक 2 डिवाइड बाय 11 असं हे जर सॉल्व्ह केलं तर काय उत्तर येईल बघा, 11. आपण काय करूया, ह्याचा हे समान करून घेऊया. तर 11 साठी 77 अधिक 3 दुनी 6 डिवाइड बाय 33, ह्याची जर बेरीज केली तर किती येईल, 83 डिवाइड बाय 33. करेक्ट. आणि 33 ने जर 83 ला डिवाइड केलं तर 30 ने, आपण लॉजिकली बघा, 30 ने डिवाइड केलं 30 त्रिक 90 असते आणि आपल्याला 2.51 च्या आसपास उत्तर पाहिजे. तर येईल का हे पाहून घ्या. 3 ने भाग जातो का, 8 आणि 3 11 नाहीये. तर हे जर आपण हे केलं, हे चेक केलं तर काय येईल, येतंय का बघा, 1 मध्ये 1 मायनस केला, 2 मधनं 5 आणि 3 मधनं 2. तर हे उत्तर आहे का, तर आपल्याला इथं बघा हे चिन्ह दिलंय म्हणजे रिपीट पुन्हा संख्या आली पाहिजे, म्हणून हे पर्याय कट होतो. त्याच्यानंतर हा पर्याय चेक करून बघूया आपण.
100 एके 100, 111 डिवाइड बाय 100 अधिक 1. तिथं जर 100 बेस केला तर इथं बी 100 आपल्याला लिहिलं पाहिजे. 200 किती 11 डिवाइड बाय 100, म्हणजे हा पण पर्याय गेलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा पर्याय क्रमांक 3 आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो बघा. 3 एके 3, 3 दोन्ही 3 एके 3 आणि 5 अधिक 17, 3 आणि 20. ह्याचं जर केलं कॅल्क्युलेशन, 20 पंचे 100, 100 अधिक 17 डिवाइड 60, 117 डिवाइड 60, 60 दोन्ही किती असते 120 असते. म्हणजे हा पण पर्याय गेला. हा पर्याय काय गेलाय बघा. इतकं साधं विचारलंय का त्यांनी, चिन्ही प्रश्न केलाय का, तर नाहीये. हे जे चिन्ह आहे, तर हे चिन्ह काय आपण समजतो की पुन्हा पुन्हा तीच संख्या येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे ह्याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे असं व्हेरीफाय करून आपण पाहायचं आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा. पुन्हा कोणाचं माप किती असतंय ह्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. कोण आपल्याला चांगला आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. तर बघा काय लिहिलेलं आहे खालील आकृतीत. ACD कुठे दिसतंय बघा. A, C आणि D चे माप BCD पेक्षा कितीने जास्त आहे. आणि BCD कुठे बघा. BCD हे आपल्याला फक्त ह्याची बेरीज करायची आहे. ह्याचं किती माप असतंय आपल्याला माहिती. एका लाईनीवर जर एक लंब टाकला किंवा तर 180 असते. हे आपल्याला 180 असल्याचं माहिती. ह्या दोन्हींचं माप 180 असल्याचं आपल्याला माहिती आहे. 180. तर आपल्याला फक्त काय करायचं आहे बघा. 5 बाय 2x अधिक 25. करेक्ट. थांबा आपण एक नवीन पेज बनण्यापेक्षा आपण इथं सुटसुटीत लिहूया. 5 बाय 2 x अधिक 25 आणि पुढं काय लिहिलंय अधिक 2x मायनस 7 बरोबर 180 असल्याचं आपल्याला दिसून येतं. 180. तर आपण बघा हे जर सॉल्व्ह केलं, 5तनं 7 गेले किती राहतं. 25 मधनं 7 गेले तर 18. ह्यातनं जर 18 मायनस केलं, हे साईडला लिहून घेऊया बघा. 180 मायनस 18 तर किती येते 2. 7तनं 1 गेला 6, 162. 162 ह्याचे येते. तर आता हे बघा एक नवीनच पेज ऍड करू थांबा. येस. तर काय म्हणतंय 5 बाय 2 x अधिक 2x ह्याची किंमत आपल्याला काढायची आहे. बरोबर 162 बरोबर. तर बघा ह्याला इथं 2 लिहिलं तर इथं 2 गुणायला लागेल. तर काय येईल 9x डिवाइड बाय 2 बरोबर 162. हे आपल्याला 162 मिळालं आहे. तर हे इकडे इंटू केलं 2 डिवाइड बाय 9. 9 ने भाग जातोय का बघा. 1 आणि 6 9 ने भाग जात आहे. 9 एके 9, 9 एके 9 उरले किती 16. 16 मधनं 9 गेले तर 7. 7च ना 7. हा 9 8 72. 18 x बरोबर किती येते मित्रांनो. x बरोबर येत आहे 36. तर चला परत आपल्या गणितामध्ये जाऊया. हा x बरोबर 36 आहे. तर आपण आता काय विचारलंय त्यांनी ACD आणि BCD ह्याची किंमत पहिलं काढून घेऊया. तर बघा x ची किंमत 36 माहिती आहे आपल्याला. 36 8 5 गुणुले आता डायरेक्ट करूया 18 अधिक 25. बघा 18 पंचे किती 90 अधिक 25 किती आलं 115. 115 ही किंमत आलेली कशाची ह्याची 115. ह्याची किती येते बघा 18 दोन्ही. आता आपल्याला 36 ची किंमत माहिती की x म्हणजे 36 आहे. पण मग 36 दोन्ही 2x मायनस 7 ह्याची किंमत काढून घेऊया. 2x मायनस 7. तर बघा किती 2x 36 72 मायनस 7 तर किती येतं 72 मधनं 7 गेलं तर 65 येतं. आणि पुन्हा पुढे जाऊन त्यांनी काय विचारलंय तर ह्या दोन्ही मधला फरक विचारला. तर सरळ साधं करायचं 115 मायनस 65. बघा आता आपल्याला डायरेक्ट माहिती 0 11तनं 6 गेले तर किती येणार 5 50.
तर आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. तर बघा फक्त आपल्याला 180 माहित असतं साधं. मी जे काल सांगितलं तुम्हाला की गणित वजाबाकी बेरीज ह्या जर क्रिया तुम्हाला येत असतील तर असे प्रॉब्लेम खूप छानपैकी तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर बघा हे आपण आता ह्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. हा छान प्रश्न विचारला मित्रांनो, की हा प्रश्न ट्रिकी प्रश्न आपण म्हणू शकतो या. तर काय विचारलाय, एका विद्यार्थ्याने एवढे एवढे चॉकलेट वर्गातील एवढ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे हे सगळं पदावलीमध्ये दिलेलं आहे, एवढ्या एक संघ वाटली तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती चॉकलेट मिळतील. तर बघा हे काय म्हटलंय त्यांनी, एक्स स्क्वेअर अधिक 5x वर्ग मायनस 10x-50 एवढ्या चॉकलेट प्रत्येक विद्यार्थ्याला. म्हणजे आपल्याला काय काढायला पाहिजे बघा, एक्स क्यूब अधिक 5x स्क्वेअर मायनस 10x-50 डिवाइड बाय किती, एक्स स्क्वेअर मायनस 10. हे आपल्याला असं डिवाइड करता येईल का? दोन पद्धतीने करू शकतो. हे जे फॅक्टर पाडा, कट होईल, त्याच्यातून ती संख्या मिळेल. आणि दुसरी एक मेथड काय सांगू शकतो आपण, मेथड 2. तर ह्याला जर पर्यायातील एका पर्यायाने, जर आता बघा इथं काय तर किंमत आपल्याला मिळणार आहे, समजा इथं वाय किंमत मिळणार आहे, ह्या वाय ला जर आपण ह्याने गुणलं तर आपल्याला डायरेक्ट उत्तरच मिळेल ना, की वाय गुणुले हे जर बघा कसं, आता आपण असं लिहिलं, एक्स क्यूब अधिक 5x स्क्वेअर मायनस 10x-50 इज इक्वल टू वाय इंटू हे काय, एक्स स्क्वेअर मायनस 10. ही आपली झाली ट्रिक. ह्या ट्रिकनी जर हे केलं तर कुठलं हे मिळालं ह्या दोन्हीचा गुणाकार करून, तर आपलं उत्तर डायरेक्ट येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर चला बघूया मग. एक्स स्क्वेअर मायनस 10. बघा एक्स स्क्वेअर आता आपण आहे ना शॉर्टकटने उत्तरापर्यंत पोहोचू आणि नंतर मेथडने ते प्रॉब्लेम सोडूया. तर काय दिलंय तर एक्स स्क्वेअर मायनस 10 बरोबर ह्याला आपण बघूया कुठल्याने गुणू शकतो. एक्स हे जर क्यूब घेतलं आणि हा एक्स स्क्वेअर तर ते पुढे जात आहे आपल्याला. तर आपलं उत्तर ह्या तिन्ही पैकी, हे पर्याय कट होतो तिन्ही पैकी, तर आपण हे दोन पर्याय चेक करून बघूया आणि ह्याच्यात दोन्हीत उत्तर असेल तर ते बरोबर. आता बघा हे जर मी लिहिलं एक्स -5 ने ह्याला गुणलं, चला आपण एक पर्याय निवडला आणि त्यांनी बेरीज केली तर काय येईल बघा, एक्स ह्या एक्स ने जर इथं गुणलं, एक्स क्यूब बरोबर मायनस 5x स्क्वेअर, परत 10 ने गुणलं मायनस 10x आणि 10 मायनस 10 गुणिले 10 म्हणजे अधिक -50 येत आहे. तर बघा -10 -10 गुणिले 50 इथं अधिक येत आहे म्हणून हे उत्तर नाही. जर इथं आपण मायनस टाकून बघितलं तर बघा, मायनस टाकून जर बघितलं तर काय येईल, एक्स स्क्वेअर एक्स क्यूब मायनस काय बघा एक्स क्यूब आलं, त्यानंतर 5 ला गुणलं तर 5x स्क्वेअर मायनस काय 10x आणि ह्या 10 पंचे 50 मायनस 10 पंचे 50 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आपल्याला तिथं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरायचं आहे. त्या प्रेझेन्स ऑफ माइंड नुसार अशा प्रकारे आपल्याला गणित सुटतं. ह्याचं जर आपल्याला फॅक्टर करायचे असतील आणि त्या फॅक्टर नुसार जर सोडवायचं असेल ते पण बघूया आपण. मेथड 2 म्हणूया. ही बघा मेथड 2 ने काय करायचं आहे आपल्याला, मेथड क्रमांक 2 ह्याच्यानुसार जर आपण ह्याचे एक्स क्यूब अधिक 5x स्क्वेअर मायनस 10x मायनस 50 असं लिहिलं आणि ह्याच्यातून एक्स कॉमन काढला बघा काय येईल, एक्स स्क्वेअर अधिक 5x मायनस 10x 10 एवढ्यातनच काढला समजा. हे अशा मेथडनी पण आपल्याला हे गणित सोडवता येऊ शकतं, पण ते खूप लेंदी होईल. त्याच्यापेक्षा आपण ही ट्रिक वापरायची आहे आणि त्या ट्रिकनीच हे गणित सोडवायचं आहे. त्यालाच आपण म्हणूया की प्रेझेन्स ऑफ माइंड. हे जर वापरला तरच आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येणार आहे. त्याच्यानंतर बघा पुन्हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न विचारल्याचा दिसून येतं. हा खूप सोपा प्रश्न आहे बघा. काय विचारले,
पुढील पैकी कोणता बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागातही असू शकतो? त्रिकोण माहिती आहे आपल्याला, कुठलाही त्रिकोण घ्या, काटकोन त्रिकोण जरी घेतला तरी चालेल, किंवा आपण समभुज त्रिकोण घेऊया, सर्व समभुज असणारा असा हा त्रिकोण आहे आणि म्हणूया जाऊ दे, हे सर्व बाजू समान आहेत. करेक्ट, त्या सर्व बाजू समान आहेत. तर काय म्हणताय बघा, पुढील पैकी कोणता बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागातही असू शकतो, म्हणजे इकडं कुठेतरी असा असू शकतो. तर बघा, अंतर्मध्य. अंतर्मध्य का, सरळ शब्दातच अंतर्मध्य म्हणजे आत असणार आहे इथं. तर परिकेंद्र, शिरोबिंदू कुठे असू शकतो ना असा शिरोबिंदू. आणि मध्यम संपात, मध्यम दिलंय म्हणजे मध्यच. परिकेंद्र ते पण आतच असू शकतं, म्हणजे शिरोबिंदू हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे आपल्याला फक्त लॉजिकली वाचून हे कळणार आहे. त्यानंतर पुढील बघा, हा खूप छान पैकी प्रश्न विचारलाय मित्रांनो. तर प्रश्न काय आधी नीट समजून घ्या. खालील आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा एलटी, जीवा कुठे बघा, एल टी जीवा ही दिली, ही जीवा आहे, हे त्याचं ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे, ही त्याची त्रिज्या आहे बघा, ही आणि ही त्याची त्रिज्या आहे. जेव्हा एलटी ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे, तर कंस बीटीएस चे माप किती? कंस बी टी एस ह्या कंसाचं माप विचारलेलं आहे, ह्या कंसाचं आपल्याला माप विचारलेलं आहे. तर बघा काय करता येईल, ही पण त्रिज्या समान आहे, ही बाजू समान आहे, ही बाजू समान आहे, ही आणि ही बाजू समान आहे. तर बघा काय आपल्याला माहिती आहे, त्रिकोणाची ही बाजू आणि ही बाजू समान असेल तर आपल्याला ह्याचं माप विचारलेलं आहे. तर आपल्याला हा कोण काढणं गरजेचं आहे, हा कोण. तर हा कोण किती येऊ शकतो बघा, बीटीएस हे कंसाचं माप विचारलेलं आहे. तर आपण सुरुवातीला काय करूया, आपण हा प्रॉब्लेम लास्ट मध्ये घेऊया. नाही आताच. तर बी एस टी च माप विचारलेलं आहे कंस. तर आपण जर हे इथून एक लंब त्रिज्या अशी टाकली, करेक्ट, हा बघा आता आपल्याला माहिती आहे की ही जीवा हे त्रिज्येचे माप आहे, म्हणजे हिथून जर आपण ही टाकलं, काय टाकला, एक लंब टाकला, तर हे काटकोन होईल इथं का नाही, इथं होईल. तर बघा ही बाजू, ही बाजू, ही बाजू, तिन्ही त्रिज्या असतील. हा त्रिकोणाचे प्रत्येक कोण 60 अंशाचा बनेल, 60, हा पण 60 अंशाचा कोण आपल्याला मिळालेला आहे. जर आपल्याला हा 60 अंशाचा कोण मिळालेला आहे इथला, तर आपल्याला पुढे काय म्हणतात ते, की ह्या कंसाचं माप किती आहे, टोटल किती असतं आपल्याला कंसाचं माप, तर माहिती आहे 360 माप असल्याचं दिसून येतं. हे वरचं जर बघितलं अर्ध्या तर 180, म्हणजे हे टोटल माप आहे 180. तर आपल्याला बीटीएस चं माप विचारलेलं आहे. तर ह्या 60 वरनं आपण काय करू शकतो, हा पण 60 चा कोण आहे, हा पण 60 चा कोण आहे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती बघा मित्रांनो, वर्तुळ पाकळी काय, 360 डिवाइड बाय क्यू बाय बघा 360 पैकी किती आपण जर हे लिहिलं, 60 कोणाने डिवाइड केलं तर किती येईल, 36. हे 36 काय येते, तर हे जी बाजू येते त्याच्याहून जर आपण केलं तर बघा हे 360 वरून आपण हे सॉल्व्ह केलं, 360 हे 60 असेल तर हे 120 हे माप येणार आहे. तर आपल्याला डायरेक्ट माहिती, ही जर कोण 60 असेल तर त्याच्या समोरची बाजू पण 60 अंश असते दिसून येते, त्याच्यावरून आपल्याला हे मिळालेलं आहे. त्यानंतरच बघा, हा प्रश्न पहा, आकृतीमध्ये रेषा एल आणि एम समांतर दिलेल्या आहेत. कुठली रेषा एल आहे बघा, ही रेषा एल आणि ही रेषा एम समांतर दिलेले आहे. त्याच्या पुढे काय म्हणतात ते, माहितीच्या आधारे ए ची किंमत विचारली, हा कोण ए आहे ना, ह्याची किंमत विचारलेली आहे आपल्याला. तर बघा काय माहिती आपल्याला, हे दोन एक कोण एकामेकाला काय असतात, अपोजिट असतात, करेक्ट. हे दोन कोण, जर आपल्याला हे माहिती आहे हा कोण आणि हा कोण किती आहे, 180 याची बेरीज आहे, त्याच्यावरून आपण काय करायचं आहे,
तर ह्या x ची किंमत काढू शकतो बघा आपण. 3x अधिक 100 अधिक इथं आपण y हे दोन कोण जर अपोजिट असतील तर हितला कोण आणि हितला कोण पण सेम असणार आहे. तर कसं बघा, x ची किंमत आपण कशी काढणार आहोत. सुरुवातीला एक काम करूया आपण. 3x अधिक 10 अधिक 2x अधिक 50 त्याची 5x अधिक 60 बरोबर 180 बरोबर 180. हे ही सेम आहे ना, त्यामुळे 180 180 हा सॉरी आपण बघा ह्या दोन्हीहून फरक, ही दोन सेम आहेत. 3x अधिक 10 बरोबर 2x अधिक 50 हे दोन समान आहेत. तर 2x x बरोबर 40 येईल बघा. x बरोबर 40 येईल. जर x बरोबर 40 ही किंमत टाकली आपण ह्या प्रॉब्लेम मध्ये तर आपल्याला काय येईल, ह्या कोणाचं माप मिळेल. ह्या कोणाचं जर माप मिळालं आपल्याला तर ह्या कोणाचं माप मिळेल. म्हणजे इथला y समजूया, इथला t समजूया. तर बघा 3x अधिक 10 x ची किंमत किती आहे 40. x ची किंमत आपल्याला 40 मिळालेली आहे. तर 180 बरोबर. तर 3x गुणिले 40 अधिक 10 बरोबर 180. तर काय 4 त्रिक 12 अधिक 10 बरोबर 180. आणि हे जर सॉल्व्ह केले 130 जर इकडे नेलं तर 50 आपल्याला कुठला कोण मिळतो 50. हा कोण 50 आपल्याला मिळतो. चला पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगतो. तर बघा हे आणि हे दोन कोण अपोजिट कोण समान असतात. तर ह्याच्याहून आपल्याला x ची किंमत मिळाली आहे 40. करेक्ट, आपल्याला किंमत मिळाली 40. तर ह्या कोणाची किंमत आपल्याला मिळाली 50. तर ह्याच्या अपोजिट असणार 50. तर बघा इथं झेड आकार तयार झाला. तर म्हणजे हा पण कोण असणार 50. म्हणजे पर्याय क्रमांक, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा कशावरती विचारलेला आहे तो पाहून घेऊया आपण. एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली, त्यात त्याला 20% नफा झाला. नंतर त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली, तर त्यात त्याला 20% तोटा झाला. तर त्या संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा की तोटा झाला. तर आपण खूप साध्या पद्धतीने हे गणित करूया बघा. तर काय झालंय, त्या व्यक्तीने आपण म्हणूया 100 रुपये गुंतवले होते. 100 रुपये गुंतवले, त्याला काय झालं त्याच्यावरती 20% नफा झाला. म्हणजे 20 रुपये त्याला नफा झाला आहे. आधीचे 100 रुपये म्हणजेच काय 120 रुपये त्याची किंमत झाली. 120 रुपये करेक्ट, 120 रुपये. पुन्हा ही रक्कम त्याने दुसऱ्या व्यवसायात गुंतवली, तिथे 20% तोटा झाला म्हणतोय. तर 120 रुपयावरती 20% तोटा म्हटलं तर किती होईल बघा. हे कट झालं. 12 दुनी 24. आता त्याला 120 रुपयावरती 24 रुपये जर तोटा झाला तर किती येईल 96 रुपये. तर पूर्ण व्यवहारात काय होईल बघा, त्याचे 100 रुपये त्याच्याकडे होते तर 96 रुपये शेवटी राहिलेत. म्हणजे 4% आपल्याला तोटा झाल्याचं दिसून येतं. 4% काय झालेला आहे त्याला तोटा झालेला आहे. म्हणजे ग्राह्य तुम्ही धरायचं की 100 त्याच्याहून तुम्ही सहज उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर अशा प्रकारे बघा आपण मॅथ्स घेत आहोत. त्यामध्ये बघा आपल्या उमेद IAS अकॅडमी करून महाराष्ट्र शिक्षक पात्रता जी TET ची परीक्षा आहे ती त्याच्यासाठी आपण नवीन बॅच घेऊन येत आहोत. आपल्याकडे खूप सारे अनुभवी टीचर आहेत. बॅचची वैशिष्ट्य बघा काय, आमच्या बॅचची वैशिष्ट्य तुम्हाला सांग. संपूर्ण अभ्यास कव्हर केला जाईल बघा. प्रत्येक अभ्यासक्रमातला जो टॉपिक आहे PYQ सगळं कव्हर केलं जाईल. त्यानंतर बघा टॉपिक वाईज सराव प्रश्न घेतले जातील. जो टॉपिक आहे त्याच्यावरती सराव प्रश्न घेतले जातील, ते सिरीज घेतल्या जातील. त्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पूर्ण विश्लेषण आपल्याकडे ज्या 14 प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत 13 पासूनच्या, पेपर 1च्या
7 आणि पेपर 2 च्या 7 त्याचं पूर्ण विश्लेषण आणि त्याच्यावरून आपण प्रिडिक्शन करणार आहोत की येणारा पेपर कसा असू शकतो. त्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पण आपण ही बॅच घेणार आहोत. त्यानंतर बघा नियमित टेस्ट सिरीज आणि प्रगतीचं विश्लेषण हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. हे आमच्या बॅचचं हे वैशिष्ट्य आहे की तुमची प्रगती कुठपर्यंत आहे, तुम्हाला काही गरज आहे का, त्याचं विश्लेषण एक समोरासमोर येऊन घेऊ शकता. त्यासोबतच आपण ऑनलाईन पण तुमचं विश्लेषण घेणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं बघा की आपल्याकडे जागाची मर्यादा आहे, त्याच्यामुळे तुम्ही लवकर तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता. सखोल अभ्यास करण्याची आणि निश्चित यशाची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतोय. तर अशा जर तुम्हाला हे आवडत असतील युट्यूबवर तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बॅच लवकरच सुरू होत आहे, आपली सुरू झालेली आहे. तर तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करण्यासाठी बघा तर अकॅडमीच्या जे नंबर आहेत त्यावरती संपर्क साधा आणि अशा प्रकारेच तुम्हाला हे महासंग्राम आम्ही घेऊन येऊ. आणि जर ते तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद मित्रांनो.